कोल्हापूर पोलीस विभागासाठी नवीन वाहनांचा ताफा दाखल झालाय। शनिवारी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 2,80,00,000 रुपयांचा निधी या वाहनांसाठी मंजूर करण्यात आला होता। या निधीतून 26 वाहनं खरेदी करण्यात आली आहेत, ज्यामध्ये अत्याधुनिक अशी 20 चारचाकी वाहने आणि 6 दुचाकी यांचा समावेश आहे। खासदार शाहू छत्रपती आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडे या वाहनांच्या चाव्या यावेळी सुपूर्द करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आज या ठिकाणी पोलीस ग्राउंडवर जो कार्यक्रम घेतलाय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला आवश्यक असणाऱ्या 2,80,00,000ची 26 वाहनं आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पोलिसांच्यासाठी सेवेत दाखल झाली। त्याचा औपचारिक शुभारंभ, लोकार्पणाचा कार्यक्रम खासदार साहेब, आमदार साहेब आणि सर्व सन्मान्य मान्यवरांच्या आणि लोकप्रतिनिधींबरोबर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाला। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण बघितलं असेल तर दिवसेंदिवस येणारं ट्रॅफिक, वेगवेगळ्या पद्धतीच्या होत असणाऱ्या सुविधा, विशेषतः हायकोर्टचं बेंच झालं त्यामुळे वाढणारी गर्दी, त्यानंतर महालक्ष्मीला येणारी गर्दी, त्यानंतरचं आता एअरपोर्ट झालं त्याच्यामुळे होणारी गर्दी, आपलं श्री क्षेत्र आदमापूर असेल, पलीकडं आपल्याकडं नरसोबाची वाडी असेल, वेगवेगळ्या पद्धतीची धार्मिक स्थळं आणि त्याच्याबरोबरीनं सर्व सुविधांच्यामुळं सुद्धा कोल्हापूरकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढतोय। त्यामुळे साहजिकच पोलिसांच्या यंत्रणेवरती सुद्धा ताण पडतोय। त्यामुळे सातत्यानं पोलिसांची, विशेषतः सन्मान्य पोलीस अधीक्षकांची मागणी होती त्याप्रमाणे यावर्षी 2,80,00,000, याच्यापूर्वी 2,80,00,000ची वाहनं वेगवेगळ्या पद्धतीची आपण उपलब्ध करून दिलेत। याच्याही पुढं अजूनही त्यांना काही ज्या आवश्यकता लागणार आहेत त्या सगळ्या देण्यासाठी सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये 5,75,00,000ची आपण तरतूद केली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचं पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा पोलीस विभाग हा संपूर्ण जिल्ह्याच्या संपूर्ण यंत्रणेला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करतोय। त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा एका बाजूला राज्य शासनाच्या वतीने आणि दुसऱ्या बाजूला DPDCच्या माध्यमातून देण्यासाठी आपण सर्वजण तत्पर आहोत। त्यामुळे आज एक चांगलं काम की जे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे ते आपण या ठिकाणी केलं आहे। 2021ला जेव्हा गृहमंत्री सतीश पाटीलला 113 वाहन होती, त्यामुळे हे कमी वाटत नाही। आवश्यकतेप्रमाणे आणि जरा समजा तिथलं एकूण रनिंग किती होते, गाड्या किती खराब होतात त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मागणी होते आणि मागणीप्रमाणे आपण सगळेजण DPDCतून त्याची उपलब्ध करतोय। एकूणच आता अजूनही जे काय लागेल ते आपण देणार आहोत, परंतु पहिली खराब झाल्यानंतरच मग त्याची मागणी येईल मागणीप्रमाणे। कारण शेवटी आपण जे काय प्रायोरिटीच्या विषय आहेत की ज्या विभागाने मागणी केल्यानंतर तात्काळ आपण द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये पोलीस विभाग आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण अजूनही याच्यापेक्षा गतीने आपण देतो। पोलीस ग्राउंडवर आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या सर्वच वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला। यानंतर या नव्या वाहनांचं प्रात्यक्षिक संचलनही झालं। या नवीन वाहनांमुळे कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलास अधिक गती मिळणार आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।